दिवाळी म्हटलं की दरवाजाला तोरण, कंदील हे लागल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटतच नाही. त्याआधी दुपारी मी इथे चकली बनवायला घेतली होती आणि चकली दिवाळी फराळमधला अवघड वाटणारा पदार्थ म्हणजे चकली आहे असं मला तरी वाटतं. कारण की त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट लागतं किंवा तळतानाही अगदी व्यवस्थित तळावं लागतं. नाहीतरी मग कधी स्लो गॅसवरती तळलेली चकली की नंतर मग नरम पडू शकते किंवा प्रमाण अगदी परफेक्ट घ्यावं लागतं, तेव्हाच चकली अगदी परफेक्ट बनते. आणि थोडंसं अवघड वाटतं मला तरी. आणि मी तरी भाजणीची चकली नाही बनवली, मैद्याची बनवली. ही मी दुसऱ्यांदा बनवते. पहिल्यांदा एकदा मी मैद्याचीच बनवली होती आणि इतकी छान झाली होती ना, त्यामुळे ह्याही वर्षी मैद्याचीच चकली बनवायचं असं ठरवलं. 1 किलो मैदा घेतलेला आणि ते कुकरचं भांडं घेतलं, त्याच्यावरती रुमाल अंथरून त्याच्यामध्ये मैदा ओतून मी हे करत होते, पण ते मला काही जमलेलं नाही आणि अशी माझी धडपड सुरू होती. शेवटी रुमालामध्ये पीठ छान बांधून घेतलं आणि 1-1.5 तास तरी मी वाफवून घेतलं. जास्त वेळ वाफवलं तरी चालेल, पण कमी म्हणजे लगेच पीठ काढू नका, नाहीतरी मग चकली बिघडते असं पण होतं. त्यामुळे कारण पीठ अगदी पूर्ण छान असं कडक दगडासारखं पीठ झालं पाहिजे, तेव्हाच आपली चकली छान परफेक्ट बनते. त्यामुळे पीठ थोडा जास्त वेळ जरी वाफवलं तरी पण चालेल, पण लगेच काढू नका. आणि ते पीठ छान माझं अगदी दगडासारखं पीठ घट्ट झालेलं. फोडून घेतलं, छान चाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते घातले, म्हणजे चकली मसाला, तीळ हे सगळं म्हणजे जे आपण घालतो ते. आणि थोडंसं पीठ मळून घेतलं. चकली छान तळून बघितली, कारण की मीठ आहे व्यवस्थित किंवा बाकीचे मसाले सगळे व्यवस्थित आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी थोडंसं पीठ मळून घेतलेलं. अगदी व्यवस्थित होतं, थोडंसं मीठ कमी होतं तेही टाकलं आणि त्यानंतर मग बाकीच्या सर्व चकल्या करून घेतल्या. पहिली जो चकली तळून घेतली ती बाहेरची लेयर अगदी छान कुरकुरीत झाली होती आणि आतली लेयर होती ना ती थोडीशी कच्ची राहिली होती, कारण की मी काय केलं की आपलं एकदम फास्ट गॅसवरती तळली होती चकली आणि तेलही खूप कडकडीत असं गरम होतं म्हणून. पण बाकीच्या सर्व चकल्या मी छान तळून घेतल्या आणि त्यानंतर मग घरातलं आवरायला घेतलं. तर इथे त्यांना ना कामावरती मिळालं होतं दिवाळी गिफ्ट, म्हणजे ड्रायफ्रूट्सचे मिठाई असं मिळालं होतं आणि ते दरवाजाला तोरण, कंदील हे लावायचं काम सुरू होतं आमच्या दोघांचं. कारण की दिवाळी म्हटलं ना की दरवाजाला तोरण, कंदील हे लागल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटतच नाही. आणि मला तरी सजवायला खूप आवडतं, कारण की दिवाळीचे 4 दिवस ना कंदील, तोरण हे असलं ना खरंच खूप छान वाटतं मला तरी. आणि सगळं आवरून घेतलं आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.